नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाचवा धडा घेणार आहोत. वर्ग 8वी मधील खूप महत्त्वाचा धडा आहे एक्सपान्शन्स फॉर्म्युले. एक्सपान्शन्स फॉर्म्युले ओके. बघा आता सिंपली आपण सर्व उदाहरणं या धड्यामधील पाहणार आहोत. तर बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपल्याला 3 फॉर्म्युले दिलेले आहेत. नंबर 1 चा फॉर्म्युला आहे हा तुमच्या पुढे दिसत असेल, इन ब्रॅकेट a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. सेकंड नंबरचा फॉर्म्युला आहे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आणि थर्ड नंबरचा फॉर्म्युला आहे इन ब्रॅकेट a प्लस b सेकंड ब्रॅकेट a मायनस बी इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके. आता बघा सिंपल आपल्याला बघा मी तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगणार आहे. आता हा फॉर्म्युला तयार कसा झाला, कोणता, इन ब्रॅकेट a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. बघा सिंपल पद्धत आहे बघा हा फॉर्म्युला तयार कसा झाला. तर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असल्यामुळे आपण कोणत्याही संख्येचा जर वर्ग करायचा म्हटलं तर आपण 2 वेळेस काय करतो, त्याचा गुणाकार करतो. इथं सुद्धा बघा वर्गच आहे. हा फॉर्म्युला कसा तयार झाला मी हे शिकवणार आहे तुम्हाला. तर सिंपल आहे, एका कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a अधिक b घ्या. ओके. स्क्वेअर काढून टाकायचं, एकच मिनिट, स्क्वेअर काढून टाकायचं. पुढे ह्या ए ने पूर्ण ब्रॅकेटला गुणून घ्या, ए प्लस बी प्लस बी ने सुद्धा ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुणून घ्या, ए प्लस बी इक्वल्स टू ए इंटू ए स्क्वेअर प्लस ए इंटू बी ए बी प्लस बी इंटू ए बी प्लस बी इंटू बी बी स्क्वेअर. ओके. ए स्क्वेअर ॲज इट इज प्लस ए बी प्लस ए बी 2ab, ए बी प्लस ए बी 2ab, ए बी प्लस ए बी 2ab प्लस बी स्क्वेअर राईट. झाला तयार फॉर्म्युला आपला. तसंच आपण सेकंड नंबरचा फॉर्म्युला मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. सेकंड नंबरचा फॉर्म्युला तयार कसा झाला. ओके. बघा सेकंड नंबरचा फॉर्म्युला काय आहे. सेकंड नंबरचा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. सिंपल आहे. सिंपल पद्धतीने सांगतो तुम्हाला. एका कंसात a मायनस बी घ्या आणि दुसऱ्या कंसात a प्लस बी घ्या. ओके. आता बघा सिंपली आपण ह्या a ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुणून घ्यायचंय, a प्लस बी, पुन्हा मायनस बी ने सुद्धा ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुणून घ्यायचंय. ओके. घेतलं, घ्या चला गुणून. a गुणुले a स्क्वेअर प्लस a इंटू बी प्लस ए इंटू बी ए बी मायनस बी इंटू ए. एक मिनिट, इथं सुद्धा मायनसच घ्यावं लागेल ना, तरी बघू आपण सॉल्व्ह करून. इथं सुद्धा एखाद्या वेळेस मायनसच घ्यावं लागेल, कारण की पुन्हा प्लस मायनस कॅन्सल होणार आहे. तो फॉर्म्युला ह्याला यूज होणार आहे. कोणत्या ह्याला, तिसऱ्या ह्याला. तर आपल्याला इथं ए मायनस बी आणि सेकंड पण ए मायनस बीच घ्यावा लागणार आहे. बघा ए मायनस बी आणि इकडं ए मायनस बी. हा आता आपण सॉल्व्ह करून बघू. ए सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय, मायनस बी ने सुद्धा सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. बघा ठीक आहे, घ्या चला मल्टिप्लाय करून. a into a square minus as it is a into b ab minus as it is b into a ab minus minus plus b into b b square. Okay. A square as it is minus minus plus ab 2ab plus b square. ओके. इथं मायनस वजा वजा अधिक होत असतं, म्हणून 2 ab अधिक ab 2ab वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही. ओके. हे झालं तुमचा दुसरा फॉर्म्युला. आता बघू आपण तिसरा फॉर्म्युला कसा तयार होतो ते. ओके. फॉर्म्युले सुद्धा कुठून आले आणि कसे तयार झाले हे सुद्धा माहित असणं खूप गरजेचं असतं. तिसरा फॉर्म्युला बघूया आपण. तिसरा फॉर्म्युला दिला इन ब्रॅकेट ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता सिंपली बघा ह्याला आपण घेतलं होतं ए मायनस बी आणि ए प्लस बी. ओके.
आपल्याला दाखवायचं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ह्या ए ने पूर्ण ब्रॅकेटला गुणून घ्या, पुन्हा मायनस बी ने सुद्धा ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुणून घ्या. घेतलं? चला, ए गुणुले ए स्क्वेअर प्लस ए बी, राईट, मायनस बी इंटू ए, ए बी, मायनस प्लस मायनस बी स्क्वेअर, बी इंटू बी, बी स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि हे प्लस ए बी मायनस ए बी गेट कॅन्सल, खाली राहिलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता हे गणित सुद्धा आपल्याला काय करायचे, ह्या सूत्रांचा उपयोग करून काय करायचे, सॉल्व्ह करायचे. 1-2 मिनिटाचं काम आहे. ओके, मी काही गणित तुम्हाला सॉल्व्ह करायला सुद्धा देणार आहे, आणि काही गणित मी स्वतः सॉल्व्ह करून देणार आहे. चला, तर आपण बघूया पहिलं गणित. कोणतं? हे बघा, पहिलं हे गणित. हे कसं सॉल्व्ह करायचं? काय दिलंय? एक्स प्लस 2y. इथं एक्स ही ए ची किंमत आहे, एक्स प्लस 2y ब्रॅकेट स्क्वेअर. ए ची किंमत एक्स आहे, बी ची किंमत 2y आहे. आपल्याला प्लसचं सूत्र वापरावं लागेल. कोणतं? हे 1 नंबरचं. काय सूत्र? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सूत्र मांडून टाका. ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर, कारण की एक्स स्क्वेअर का घेतलं? ए ची किंमत किती? इथं एक्स आहे. प्लस 2ab, प्लस 2ab मीन्स एक्स इंटू बी ची व्हॅल्यू किती आहे? 2y, बी ची व्हॅल्यू 2y, प्लस बी स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू 2y स्क्वेअर, 2y ब्रॅकेट स्क्वेअर. करून घ्या. चला, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर प्लस 2 2 जा 4xy प्लस 2 चा स्क्वेअर 4 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर. झालं आपलं उत्तर. इथे येणार आहे तुम्हाला 4xy. ओके, या पद्धतीने. आता कंसामध्ये जर जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्येचा वर्ग करावा लागतो. फक्त 2चा वर्ग करून चालणार नाही, वायचा पण वर्ग करावा लागेल. पुढे बघा, हे झालं. आपण पुढल्या उदाहरणाकडे वळूया. पुढे उदाहरण आपल्याला काय दिले बघा. पुढे दिले तुम्हाला 2x मायनस 5y ब्रॅकेट स्क्वेअर. ही ए ची किंमत धरा, ही बी ची किंमत धरा. सूत्र दुसरं वापरायचं आता, दुसऱ्या सूत्रानुसार. ओके, बघा. आता सिंपली काय करताल तुम्ही? एचा वर्ग म्हणजे 2x वर्ग वजा 2 गुणवले 2x गुणवले 5y अधिक 5y चा वर्ग. किमती ठेवून दिल्यात नाही, बाकी काही केलं नाही. किमती ठेवून दिल्यात जर नीट तुम्ही निरीक्षण केलं तर. 2चा वर्ग 4, x वर्गाला x वर्ग वजा 5 2 10, 10 2 20 xy प्लस 5 चा स्क्वेअर 25y स्क्वेअर. बघा, मग इथं आपल्याला फर्स्ट नंबरला येणार आहे 4x स्क्वेअर. काय येणार आहे? 4x स्क्वेअर. बघा, आता आपल्याला 101 98 यांचे सूत्र वापरायचे आणि आपण त्याच पद्धतीने त्याला सॉल्व्ह करू. ओके, त्याच पद्धतीने जसं की आपण आता सॉल्व्ह करतोय. ओके, पुढं 25y स्क्वेअर इथं राहिले आपलं. इथं बघा, इथं काय राहिले? 25y स्क्वेअर. ओके, 20xy प्लस 25y स्क्वेअर. आता इथं आपण हे सूत्र तयार गणित सोडू. आपल्याला दिले त्यानं 101 स्क्वेअर, ह्याला आपण लिहिले 100 अधिक 1 कंसाचा वर्ग. ह्याला ए ची किंमत धरा, ह्याला बी ची किंमत धरा. ए चा वर्ग म्हणजे 100चा वर्ग. ओके, 100चा वर्ग, 100चा वर्ग. पुढे अधिक 2 गुणवले 100 गुणवले बी ची किंमत 1 अधिक बी चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग. आता 100चा वर्ग 10,000 असतो. 100चा वर्ग किती असतो? 10,000. 100 गुणिले 1 100, 100 गुणिले 2 200 अधिक 1 चा वर्ग 1. मग त्या किमती आपल्याला इथं ठेवून द्यावं लागतात. कुठं? इथं. म्हणजेच 10,000 अधिक 200 अधिक 1 चा वर्ग 1च असतो. मग ह्या सगळ्यांची आपल्याला बेरीज लिहावं लागेल. कुठे? इथे. 10,201 एक दशक शतक 1000 दशक 10,201 या पद्धतीने. आता हे 98चं गणित आपल्याला सोडवायचं. आपण बघूया 98चं. या सगळ्यांची बेरीज केली आपण ह्या सगळ्यांची. आता बघूया आपण 10,000 एक मिनिट 10,201. आता आपण बघूया ह्याचं काय दिलंय. 98चा वर्ग 100 मधून 2 गेले 98 राहतात. म्हणजेच
इथं 98चा वर्ग करायचा आहे आणि ह्याचे अवयव पाडायचे 100 वजा 2 98. इथं ए ची किंमत 100 बी ची किंमत 2 आहे. या सूत्राचा 2 नंबरचा उपयोग करायचा. ए चा वर्ग म्हणजे 100चा वर्ग वजा 2 गुणवले 100 गुणवले 2 अधिक 2चा वर्ग. काहीच ना मी किमती ठेवून दिल्या आहेत. 100चा वर्ग 10,000 करून टाका वजा 2 4 आणि 4 गुणिले 100 400 अधिक 2चा वर्ग 4. ओके बघा आता ह्यांची आपल्याला काय करावं लागणार आहे वजाबाकी करावं लागणार आहे. कशाची 10,000 वजा किती तर 400. ओके इथे करून टाका 0 0 परत 9 10 मधून 4 गेले 6 9. ओके आणि तर 4 9,604 म्हणजे तुमचे सगळ्यांचं उत्तर येणार आहे 9,604 उत्तर येणार आहे. इथे लिहून टाका वजा 400 अधिक 4 बरोबर किती 9,000 एक मिनिट इथं 25 सॉरी एकच मिनिट इथं 10,201 आलं राईट आपलं. पुढे इथे 4. ओके आता सगळ्यांचं ह्याचं उत्तर किती आलं 9,604 उत्तर आलं आपलं 9,604. आता आपल्याला हे गणित सोडवायचंय ह्या सूत्रानुसार. ओके कोणत्या तिसऱ्या सूत्रानुसार ते आपण सोडवून घेऊ. काय दिले हो गणित आपल्याला 5m + 3n. बघा ह्या गणिताला सोडवायचं आपल्याला. काय गणित दिले 5m + 3n and 5m - 3n. काहीच करायचं नाही ह्याचं आणि ह्याचा गुणाकार ह्याचा आणि ह्याचा 5 गुणिले 5 5 5 25 25 m गुणिले m चा वर्ग 25 m चा वर्ग अधिक वजा वजा 3 त्रिक 9 n चा वर्ग. ओके असं असल्यामुळं यांचं वर्गमूळ दोघांचं घ्यायचंय 5m वजा 3n कंसाचा वर्ग द्या येतो आपल्याला. कंसाचा काय करता येतो वर्ग द्या येतो. आता इथं त्याच पद्धतीने करायला सांगितले बघा आपल्याला. ओके इथं काय लिहायचं ह्याचा ह्याचा गुणाकार 25m चा वर्ग वजा 9n चा वर्ग आणि इथं लिहायचं 5m वजा 3n. ओके 5m वजा 3n. या पद्धतीने आपण सर्व एक्झाम्पल हे सोडवले आहेत. ह्याचे प्रॅक्टिस आपण पुढील पार्टमध्ये पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.